300 वर्षांनंतरही एक शाही अशी होती जी तुमच्या आमच्या हृदयामध्ये काळजामध्ये अधिराज्य गाजवत होती. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली शिवशाही. करूया गडगड करू करूया 10 कडकोटांची वारी. 10 कडकोटांची वारी. हेच आमचा प्रयाग, हीच आमची पंढरी. हेच आमचा प्रयाग, हीच आमची पंढरी. महाकुंभ दिन डोळा सह्याद्री पाहिला. महाकुंभ दिन डोळा सह्याद्री पाहिला. झालं पवित्र माझा माता शिवचरणी टेकेला. अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर माझी जाऊ आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झाला. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले आणि आपल्या कारकिर्दीत गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही व युरोपियन वसाहतीत शक्तीची युती व शत्रुत्व दोन्ही निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा बनवली होती. ती प्रतिपचंद्र लेखे व विष्णू वंदिता शाहू संशा मुद्रा बधराय राजते. याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढ जाणाऱ्या प्रतिपचंद्र लेखे व विष्णू वंदिता शाहू संशा मुद्रा बधराय राजते. याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणाऱ्या व जगाला वंदनीय असणाऱ्या शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा लोकांच्या लोककल्याणासाठी विराजमान होते. इसवी सन 1674 मध्ये रायगड या किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. महाराज नेहमी म्हणायचे की यशाचा अर्थ म्हणजे सर्वात मोठा की तुमची मेहनत ही तुमचं खरं यश असते. यशाला थोडं तुम्ही देण द्यायला हवा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व मावळ्यांनी साथ दिली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत ही स्वराज्य स्थापना करू लागले. 65 किलोची तलवार वागवत होते तेव्हा यसाजी. 2000 जणांबरोबर एकटाच खिंड लढत होते तेव्हा बाजी. हात तुटला तरी लढत राहत होते तेव्हा तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा होते तेव्हा संताजी. छत्रपतीच्या शाहूंनी बसून शत्रूचा कळस कापून आणत होते तेव्हा धनाजी. वाघाला पडतो तेव्हा संभाजी. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी. आणि या महान राजाचे निधन मार्च 1680च्या पूर्व उत्तरार्धात हनुमान जयंतीला पूर्वसंध्येला महाराज ताप व आमाशयामुळे आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांचे निधन झाले. शेवटी एवढेच बोलतो की बोललो तर एकदाच दिलं तर दणकाच मोडला तर मनकाच.